मॅचेस कबड्डीच्या आम्ही कव्हर केल्यात, परंतु आता क्रिकेटकडे सुद्धा ते वळलेले आहेत. ऑन साइडला मोठा फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, पूल करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपरली एक्झिक्युशन येथे झालं नाही. आणि इथे काय घडले पाहूया. जय गौलेश्वर गुंदवली प्रीत पाटील आणि जय ही सलामीची जोडी आपण पाहतोय. तर षटक क्रमांक पहिलं जयेश बॉलिंग मार्कवर घेऊन ओमसाई पडगा हा संघ आता पुन्हा एकदा तुम्हाला ऍक्शन मध्ये दिसतोय. एकत्रित हा संघ बघायला मिळाला. ओव्हर पिच बॉल लॉफ्टेड इट मिड विकेटच्या दिशेनं डाऊन दी बॉल फिल्डर येतोय, पकडलाय झेल, पहिला धक्का लागेल, फलंदाज बाद. बघ या ठिकाणी अगदी विचार केला तर सेम ड्रेसिंग मध्ये गोंदवली संघ नाहीये, त्याच्यामुळे 2 रन्सची पेनल्टी त्या संघाला दिली जाणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा जयेश सज्ज होतोय. ओ हो, पहिला बॉल आणि भिरकावून दिलाय सर, स्क्वेअर लेगच्या पलीकडे आउट ऑफ द ग्राउंड येतोय सिक्सर. सुपर शॉट रोहित पाटीलच्या बॅटमधून पिकअप शॉट, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल होता. ऑन साइडला पीक करत असताना मिड विकेटच्या दिशेनं चेंडूला भिरकावून दिलाय सर. 6 धावांसाठी हा षटकार, कडक शॉट. 8 धावा धावफलकावरती या सिक्सरच्या साहाय्यानं 3 षटकांचा सामना आहे. पहिलं षटक जयेशचं तुम्ही पाहतायत ओमसाई पडगा टीम कडून. राऊंड द विकेट रोहित समोर हा बॉल पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा होता. ऑन साइडला ड्रॅग करत असताना अलॉंग द ग्राउंड एकच धाव त्या ठिकाणी पूर्ण करण्याची संधी होती आणि या एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा झालेल्या आहेत त्या 9 धावा. मागच्या मॅच मध्ये चांगला रनचेज आपल्याला बघायला मिळाला. जय इज ऑन स्ट्राइक नाव. रोहितनं आल्या आल्या सिक्सरनं स्वतःचा अकाउंट ओपन केलं. जय सलामीला आलाय. जयेश बॅकफुटला जाऊन पंच केला. आउटफील्ड मध्ये बॉल वेगाने येतोय. डीप मधून एक्सा कव्हरचा फिल्डर बॉल वरती आले आणि ते पहा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावबादची संधी आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. जय गौलेश्वर गुंदवली संघाला लागतोय दुसरा धक्का. पुन्हा एकदा राऊंड द विकेट. हो हो हो, पुन्हा बॉल उडवलाय, परंतु इथे मिस टायमिंग आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर मिस जजमेंट. बॉल सीमारेषेच्या आतमध्ये अडवला आहे की नाही ते आता इथे बघावं लागेल. प्रयत्न तर त्यांचे चांगलेच पाहायला मिळाले. आणि इथे एक्झॅक्टली काय घडलंय सर, चौकार आहे का? यस, 4 धावा तिथे मिळतात आणि 4 धावांनी स्कोर पुढे जाणार. धावफलकावरती 14 धावा, मोठ्या टोटल कडे वाटचाल.
14 धावा धावफलकावरती, 14 रन्स ऑन दी बोर्ड. आणि दुसऱ्या षटकाला आता इथून गोलंदाज सुरुवात करेल. पहिल्या षटकामध्ये ज्या धावा हव्या होत्या त्या धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. प्रलेश येतोय सेकंड ओव्हरमध्ये. 3 षटकांच्या मॅचमध्ये स्टार्टिंग जी मिळणं गरजेची होती ती स्टार्टिंग मिळाली आहे जय गोलेश्वर गुंदवली संघाला. विशेष म्हणजे रोहितच्या बॅटमधून चांगल्या धावा आलेल्या आहेत, परंतु इथून आता प्रलेशला पलटवार करावा लागेल. कमबॅक करणारं षटक त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळेल का? ओव्हर द विकेट. हा बॉल फुल टॉस स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. सरळ रेषेमध्ये आणि सरळ बाणासारखा बॉलला भिरकावून दिल्या सरळ सीमा पार षटकार. जय म्हात्रेच्या बॅटमधून हा सिक्सर तुम्हाला बघायला मिळाला. अफलातून फटकेबाजी जय गोलेश्वर गुंदवली संघ या मॅच मध्ये करत असताना ओव्हर द विकेट ना. ओ थोडासा शफल होऊन ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. कमी गतीने टाकलेला बॉल. इथे डॉट बॉल आला. प्रलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता. सरळ बॅटनं चांगल्या धावा येत आहेत, परंतु इथे जय म्हात्रेनं कुठेतरी एक्स्ट्रा करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा बॉल सरळ विकेट कीपरकडे. डॉट बॉल. प्रलेश कमबॅक करत असताना सिक्सर आल्यानंतर लागोपाठ 2 चेंडू निर्धाव त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेले. 20 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करण्यात आला. मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त मिळेल एकच धाव. सिंगलच्या साहाय्यानं स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 21 धावा. यानंतर जो सामना होणार आहे आपण मापोलीच्या विपक्षामध्ये आरसीसी राया यानंतरचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. इथे पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट साठी रिव्ह्यू आहे. विकेटच्या बाहेर पडलाय का चेक करायचं सर. पंचा पण यायचंय. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट बॉल असणार आहे. टीव्ही अंपायरचा निर्णय आलेला आहे.
एक्साच्या मदतीने धावफलक आता पुढे सरकत असताना 22 रन्स ऑन द बोर्ड. हा बॉल फुल टॉस होता, परंतु ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉलचा आता निर्णय या ठिकाणी दिलेला आहे. मिळेल आणखी एक्स्ट्रा धाव. धावसंख्या एका धावेने पुढे सरकत असताना 23 रन्स. 3 षटकांचा सामना आहे. जय गोलेश्वर गुंदवली संघाला माहिती आहे की आता 2 धावांची ऑलरेडी त्यांना पेनल्टी आहे, त्याच्यामुळे आता तो विचार ध्यानात घेऊन आता फलंदाजी करणं गरजेचे आहे. जास्तीत जास्त धावा त्यांना बनवाव्या लागणार आहेत. प्रलेश पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेला क्रॅकिंग थ्रू लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 24 धावा, 24 रन्स ऑन दी बोर्ड नाव. प्रलेश सेकंड ओव्हर मध्ये 25 धावा आहेत. थोडंसं करेक्शन होतं. यावेळेला पुन्हा एकदा समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक बॉलवरती येतात आणि फक्त एकच धाव घेण्याची संधी होती फलंदाजांकडे. एका धावेने स्कोर पुढे गेलेला आहे. धावफलक आता 26 आकड्यावरती 13च्या सरासरीनं जय गौदेश्वर गुंदवली संघानं धावा जोडलेल्या आहेत. परंतु अंतिम ओव्हरमध्ये देखील ती धावगती तुम्हाला बघायला मिळेल का? आणि त्याच धावगतीने धावा जोडल्या तर 39 आणि 40चं टार्गेट एक मोठं टार्गेट बनू शकतं. ओमसाई पडगा नुकतीच एक स्पर्धा त्यांनी पडगामध्ये जिंकली, परंतु आज गोलंदाज कुठेतरी पहिल्या 2 ओव्हरमध्ये थोडेसे महागडे ठरलेले आहेत. तब्बल 26 धावा खर्च केल्यात. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना लेग स्टंपच्या बाहेर ऑफ स्टंपच्या बाहेर हा बॉल होता आणि तिथून खेचण्याचा प्रयत्न केला. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडूला पाठवलं. प्रॉपर टाइम करता आलं नव्हतं या फटक्यामध्ये जय म्हात्रेला, परंतु एक धाव घेण्याची संधी होती आणि एका धावेने आता प्रतीक षटक क्रमांक 3 त्यानं सुरू केलं आणि जरूर थांबवलंय. एका धावेने कुठेतरी रोहितनं थांबवलंय, म्हणजे की रोहित आता त्याला माहिती की लेफ्ट आर्मवर गोलंदाज आहे आणि त्याच्यामुळे लेफ्टी बॅटरसाठी थोडेसे फायदा होऊ शकतो आणि दॅट्स वाय असं वाटते की त्यांनी थांबवलं असावं कदाचित. ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही बघतायत सध्याच्या घडीला 29. लास्ट ओव्हर अंतिम षटक येथे मार्गस्थ असताना नेक्स्ट मॅच सिकंदर स्पोर्ट महापोलीच्या विरोधात RCC राया. बिग बॅटल, मोठा संघर्ष यानंतर तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण दोन्ही एकाच ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर उभे टाकताना आपण पाहणार आहोत. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, फुल टॉस, मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज प्रयत्न करतोय,
झेल खाली पोहोचला देखील होता, परंतु कॅच पकडता आलेली नाही आणि 2 धावा ह्याच दरम्यान पूर्णही केल्या जात आहेत. 2 धावांनी स्कोर पुढे सरकत असताना धावफलकावरती 31 धावा, 31 ऑन द बोर्ड नाव. लास्ट ओव्हर, अंतिम षटक. आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर 5 धावा आलेत, परंतु पहिल्या 3 पैकी 2 चेंडू हे फुलटॉस बघायला मिळाले. प्रतीकला लेन शोधावी लागेल. पुन्हा खराब चेंडू आहे, पुन्हा पंचांचा नो बॉलचा इशारा आणि बॉल सरळ सीमारेषेच्या बाहेर येतोय षटकार. धावा मिळतील 7. सत्ते पे सत्ता, आम्ही 7 पुते. चित्रपट तर भरपूर हिट झाले होते, परंतु हा फ्री हिट इथे ड्राईव्ह करण्यात आला. एक धाव इथे सहजगत्या पूर्ण करत असताना रोहितनं आज जबाबदारीने खेळ दाखवलाय. रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्या खेळामध्ये तुम्हाला बघायला मिळालेली आहे. रिस्पॉन्सिबल खेळ करत असताना संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते धावफलकावरती 39 धावा. फार मोठ्या टोटलकडे वाटचाल जय गोलेश्वर गुंदवली संघाची तुम्हाला बघायला मिळते. प्रतीक पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राउंड द विकेट सामना करेल. फुल टॉस टर्न केला ऑन साइडला. बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट वेगानं सरसावतोय आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. चौकार. खराब क्षेत्ररक्षण. आज ओमसाई पडगा संघ त्या मूड मध्ये, त्या फॉर्मात दिसत नाहीये, कारण मागच्या 2 ते 3 दिवसांपूर्वी एक मोठी भव्य स्पर्धा याच ओमसाई पडगानं जिंकली, परंतु तो मोमेंटम आज या स्पर्धेमध्ये त्यांना कायम ठेवता आलेला नाहीये. म्हणून मित्रांनो, क्रिकेटमध्ये कन्सिस्टन्सी, सातत्य टिकवणं किती कठीण आहे पहा. शेवटचा 1 बॉल, 1 टू गो. हो, यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न ओळखलं त्या ठिकाणी. बॅटला हलकासा स्पर्शही झाला होता. लेक्समच्या आधी बाहेर टाकण्याचा प्रयत्न केला. एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 44 धावा आणि 45 धावांचं लक्ष असलेला सामना जिंकण्याकरिता. चला, लगेचच टॉस या ठिकाणी केला जाणार आहे. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की टॉस करण्यासाठी आपण या. चला, या ठिकाणी दोन्ही कॅप्टन सिकंदर स्पोर्ट महापोली आणि RCC राया दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मी हनुमानजी तरे आणि रॉबर्ट पाटील यांना विनंती करतोय की टॉससाठी आपण यावं. त्यांच्या शुभास आपण करतो टॉस. दोन्ही एकाच ताकदीचे संघ आपल्याला एकमेकांच्या समोर आता येथे खेळताना दिसतील. हा सामना देखील 3 षटकांचा असेल. स्वर्गीय बारकू कान्हा पाटील व स्वर्गीय जाईबाई बारकू पाटील यांच्या स्मरणार्थ टॉस बॉक्स तयार करण्यात आलेला आहे. सत्यविजय बजागी किरवली यांना विनंती करतोय की आपण यावं. RCC राया लास्ट ऑफिशियल कॉल. 3 ओव्हरची मॅच आहे. आपला सरपंच आणि फ्रेंड सर्कल ग्रुप. चला, दोन्ही पैकी कॉल करायचा आहे. आपला सरपंच असा कॉल आणि तेच आलेला आहे. मान्यवरांना विनंती आहे की पुन्हा आपण मंचावरती बसावं. येस, माहीत मला वाटतं जास्त बोलतच नाहीये. तर थोडक्यात नाणेफेकी आपण या ठिकाणी संपन्न केली. टॉस ते जिंकलेला आहे तो अर्थातच टीम RCC रायानं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केलाय सिकंदर स्पोर्ट महापोलीला. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र सरपंच चषक खांडपे नितेशदादा पाटील यांची भव्य स्पर्धा. आणि आता कॉम्बॉक्स मध्ये तुम्हाला मंत्रमुग्ध करण्यासाठी आवाज जोडला जातोय प्रथमेश ठाकूर यांचा. थँक्यू.
थँक्यू सो मच समीरजी ठाकरे सर. सामन्याच्या दिशेने आपण वळणार आहोत. महत्वपूर्ण सामना मैदानाच्या आतमध्ये प्रिन्स मूव्हीज लाईव्हच्या माध्यमातून ऑनलाईन प्रेक्षकांना जोडले गेले, त्यांचं स्वागत आम्ही करतोय. सरपंच चषक 2025 दमदार आणि दिमागदार पर्व या स्पर्धेचा आपण अनुभवतोय. कोणत्या संघाचा शेवट 2025चा घोड होईल आणि उद्या कोणत्या संघाची सुरुवात 2026ची दमदार होईल हे या स्पर्धेच्या वतीने आपल्याला कळेल. अगदी क्रिकेटचा दमदार आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं NS ट्रिपल फ्राय ग्रुप तर चला सामन्याला सुरुवात करा. लवकर फिल्डिंग आपण लावून घ्या. सामना आपल्याला पाहायला मिळेल एका बाजूला गुंदवली आणि त्यांच्या विरोधामध्ये ओमसाई पडगे या दोन संघांमध्ये लढत. प्रतीक आणि त्यासोबत सलामीला प्रलेशला आपण पाहणार आहोत. जय गोलंदाजी मार्कवर ओव्हर नंबर 1 षटक क्रमांक पहिलं. 3 षटकांचा सामना आपण पाहत आहोत. टार्गेट मोठं आहे, 45 धावांचा सामान. पहिलाच बॉल, लेफ्टी बॅटर आल्या आल्या आक्रमण करण्याचा प्रयत्न आणि सफल देखील राहिलाय. इट्स अ बिग हिट आउट ऑफ द पार्क. सेकेचा पाठलाग कसा करायचा फलंदाजांना देखील माहिती आहे आणि आता त्याच अनुसार सुरुवात देखील झालेली आपण पाहतोय. षटकात ठोकलाय, 45 करायच्या. 3 षटकांचा सामना आहे आणि सुरुवात प्रतीकनं दमदार करून दिली आहे. स्वप्नवत सुरुवात. देर इज ऑलवेज नीड ऑफ फ्लाइंग स्टार्ट. प्रत्येक संघाला स्वप्नवत सुरुवातीची गरज असते आणि ती स्वप्नवत सुरुवात करून देतो मैदानामध्ये प्रतीक. यावेळेस देखील ऑन साइडला पुन्हा एकदा देख घुमा के फिरून मारलाय, बॉलला पाठवलाय पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बार बार लगातार, अब की बार दूसरी बार ठोकलाय षटकार. चौकारांसाठी, अर्धशतकासाठी आणि विकेट हॅट्रिक साठी देखील आमचे दमदार आयोजक अर्थातच वन मॅन शो नितेश शरद पाटील दादांकडून 555 ₹555 पारितोषिक. आडव्या बॅटनं कॅचेटची मांग केली आहे. फिल्डर पोहोचलेत, कॅच केले ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. टिपा झेल आणि जिंका. क्रिकेटचा खेळ या समीकरणाला अनुसरून खेळणं हे फार गरजेचं असतं. सध्या आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप केली आहे, सिंगल रन मिळतीये, जीवनदान मिळालंय आणि धावसंख्या 13 वर. 13 ना राजा, 2 घेतला आता.
षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावर असताना 13 धावा पहिल्या 3 बॉलमध्ये धावांची वसुली जोरदार झालेली आपल्याला पाहायला मिळाली. प्रलेशाला स्ट्रायकर एंड वरती पहिल्यांदा या डावात दिमागतीचा बॉल हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न. शॉट थर्ड फ्लँक स्लिप गलीमध्ये बॉल. फिल्डर सगळे आले होते, 3 फिल्डर आले होते, पण यष्टीरक्षक स्वतः तिथपर्यंत जाऊन बॉलला गॅदर करण्याचा प्रयत्न करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतात. अतिरिक्त धाव मात्र आपण पाहतोय. एक्स्ट्राच्या मदतीनं धावफलक पुढे स्कोर मित्र गायकर आम्हाला सांगतायत 14 धावा धावपटलावर. व्हाईट प्लस आहे, 15 धावा असतील. चला, व्हाईट +1, 15 धावा धावपटलावरती. यावेळेस समोरच्या दिशेनं लॉफ केलंय. मिस टायमिंग की प्रॉपर टायमिंग. बराच का बॉल हवेमध्ये होता. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप केली आहे. कॅचेस विन द मॅचेस. अगदी क्रीडा संकुल दाटा रोहा तालुका प्रीमियर लीग मध्ये समीर सर अवघ्या 3 धावसंख्येवरती तुषार कांबळेला जिमनदान मिळालं होतं आणि त्या फलंदाजानं जवळपास 59 धावा कुठल्या होत्या. 4 धावांवरती सुराग दाभाडेला जीवनदान मिळालं होतं. त्या फलंदाजानं 38 धावा कुठल्या होत्या आणि 2 धावसंख्येवरती सिद्धू मोरेला जीवनदान मिळालं होतं. त्यानं 28 धावा कुठल्या होत्या. यावेळेस देखील ऑनसाइड खेळण्याचा प्रयत्न, पण इथे आता कोणती चूक केली नाहीये. टिपलाय जेल संपलाय. फलंदाजाचा खेळ. पहिल्या विकेटच्या पतन दरम्यान मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करताना ओमसाई पडगे संघाला लागणारा धक्का पहिला. ट्रिपल 5 हा आमच्या नितेश दादा पाटील यांचा लकी नंबर आहे आणि कोणत्याही फलंदाजानं सलग 3 षटकार 3 चौकार लगावले अथवा 50 धाबा जर कुठल्या तर ट्रिपल 5 555 पारितोषिक आणि गोलंदाजानं विकेट हॅट्रिक संपादित केली तर त्याला देखील ट्रिपल 5 बक्षीस देण्यात येईल. ओमकडे आज संधी होती ते बक्षीस मिळवण्याची, पण त्या संधीचं सोनं त्याला करता आलं नाही. ट्रिपल 5 NS ग्रुप आमचे खांडपेचे तथा फ्रेंड सर्कल खांडपे आयोजित क्रिकेटचा हा दैदिप्यमान थरार आपण पाहतात. सरपंच चषक 2025-26 हे पर्व. शेवटचा बॉल जय. फसवा चेंडू बॉडी लाईन वरती आदळलाय. स्वतः गोलंदाज तिथपर्यंत पोहोचतोय. कोणती धाव नाही. शेवटच्या बॉलवरती डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक पहिला पूर्ण. एंड ऑफ दी फर्स्ट वॉज 16 लॉस ऑफ 1 विकेट. 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. कोणत्या प्रकारचा अतिरिक्त वेळ वाया जाता कामा नये. दोन धावांची पॅनल्टी जी आहे गुंदवली संघाला ती आम्ही ऍड करतोय ओमसाई पडगे या संघाच्या खात्यामध्ये. त्यामुळे धावसंख्या ज्या असतील त्या टोटल आपण पाहिलं तर होतील 18. चला वेळ किती लागतोय बघा. शेवटची ताकीद देतील पंच आणि त्यानंतर जर पंचांची सूचना आमच्यापर्यंत आली की वेळ अतिरिक्त चाललाय तर एक फिल्डर तुमचा 38 सर्कल मध्ये वाढवला जाईल. 18 धावा 2 धावांची पेनल्टी ऍड करून 12 बॉल 27 ची गरज. 12 बॉल 27 ची गरज असताना बॉल उंचावलाय बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक अनुमान लावतायत. यावेळेस अनुमान चुकणार नाहीये. कॅच घेतलीये आणि इम्पॉर्टंट बॅटरला मैदानाच्या बाहेर काढण्यामध्ये यशस्वी राहिलेत.
रेट सध्या आपल्याला पाहायला मिळतात 14.73च्या सरासरीनं येणाऱ्या 11 मध्ये 27 धावांची गरज असणार आहे. 27 रन स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 11 डिलिव्हरीज. 11 बॉल 27चं समीकरण. पहिल्या ओव्हर मध्ये 16 आल्या, 2 धावांची पेनल्टी ऍड केली, धावा झाल्यात 18 आणि इथून आता अटॅकिंग अप्रोचनं फलंदाजी करावी लागेल. गोलंदाजांना देखील दमखम दाखवावा लागणार आहे. अग्निपरीक्षा असणार आहे. जेव्हा कमी चेंडू जास्त धाबांचं समीकरण असतं तेव्हा फलंदाजांसाठी ती परीक्षा असते, पण कमी धाबा रोखायच्या असतील तेव्हा गोलंदाजांना कष्ट करावे लागतात. ऑफ स्टिक वाकवली आहे. जस्ट आउट वाज द दांडी गोल. इफ यू विल मिस आय विल डेफिनेटली हिट. विकेट समाधा मैदानाचा आतमध्ये धक्का तिसरा. आयोजन केलंय सरपंच मोनिका पाटीलच्या नावात. आयोजन केलंय क्रिकेटचं मोनिका पाटीलच्या नावात. ठेवलाय सरपंच चषक नितेश दादानी खंडपे या गावात. 555 नंबर नितेश पाटील दादाचा गाजतो या जिल्ह्यात. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाज जय म्हात्रे. म्हात्रे आता चांगली गोलंदाजी करतो मैदानामध्ये. षटक क्रमांक दुसरा. पहिल्या ओव्हरमध्ये 16 नंतर जो दबाव होता गुंदवलीवरती तो दबाव बाजूला सारत असताना जय म्हात्रेने 2 विकेट मिळवल्या. पण गायकर शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट आहे. इथे विकेटला प्राधान्य दिलं जात नाही. इथे 12वा खेळाडूमध्ये देखील ती क्षमता आहे की जाऊन तो षटकार ठोकू शकतो. त्यामुळे शेवटच्या चरणापर्यंत अनुमान लावण्यात थोडं कठीण आहे. स्विंग केलं ऑन साइडला. फटका चांगला आहे आणि या बॉलवरती मिळतील धावा 6. ठोकलाय हा आणखीन एक A1 क्वालिटीचा सरपंच चषक ब्रँडेड सिक्सर. जय म्हात्रे बघतो पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. यावेळेस चांगला बॉल. लाऊड अपील जोरदार अपील करतात गोलंदाज. हाऊ वॉज दॅट पंचांना विचारले जाते. पंच तटस्थ आहेत. नॉट आउट. डॉट बॉल. इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. ऍक्शन रिप्ले पहा. जोरदार अपील झाली होती. परत यार जय म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर. 24 झाल्यात. धीम्या गतीचा बॉल. हिरता आला नाही फलंदाजाला. तत्पूर्वी एक धाव घेण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट केलाय. बॅकअप आहे. सुदैवाने मिळेल एक सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 25 वरती. अजूनही या मॅच मध्ये विजयासाठी 20 धावांची गरज आहे. रिक्वायर्ड रेट आता वाढलाय. 7 चेंडू 20 धावा या मॅच मध्ये इक्वेशन आपण पाहतो. चांगली गोलंदाजी करावी लागेल जय म्हात्रेला. शेवटचा बॉल. एक चेंडू पकडून भावा. मोस्टली अंडरआर्म क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं की शेवटचा बॉल धरून टाक. गोलंदाजाला सांगितलं जातं आणि आता त्याच प्रकारचं कानमंत्र दिलं जातं की एक चेंडू चांगला हाताळायचा आहे जयला, जेणेकरून शेवटच्या स्लॉग ओव्हरमध्ये लास्ट ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर तितकासा दबाव गोलंदाजावरती नसेल. फलंदाजांवरती पूर्णपणे प्रेशर टाकण्यासाठी हा चेंडू चांगला हाताळावा लागेल जय म्हात्रेला. बॉलिंग मार्कवरती तयार. स्ट्रायकिंग एंडवरती समीर, ज्याच्या बॅटमधून अजून एकही धाव आलेली नाहीये. नौका फलंदाज आहे. दुसऱ्या बाजूला ललित 3 मध्ये 7 त्याच्या बॅटमधून आलेला आपल्याला पाहायला मिळाला. जय म्हात्रे बॉलिंग मार्कवरती तयार. समीर साठी पुढचा बॉल. फुल टॉस होता, तितका फायदा उचलू शकले नाहीये. मिड ऑफच्या डोक्यावरने खेळलाय. डीप मध्ये लॉंग ऑफला चाललाय बॉल. बॉलला उचलतील फेकतील तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना अवधी मिळालाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एंड ऑफ द सेकंड ओव्हर 26 रन्स ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट. येणारे 6 बॉल आणि विजयासाठी कंपल्सरी 19 धावांची गरज.
ड्रेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहे. सो 6 बॉल 19 कराव्या लागतील. आदरणीय गिरीश बाळाराम पाटील यांना विनंती असेल की आपण मंचावरती या. स्वागत आहे आपलं. रोहित आला बॉलिंग मार्क. पण जरा अतिरिक्तचा वेळ खर्च होतो, लक्षात ठेवा प्लीज. ऑलरेडी आपण शेड्यूल मध्ये मागे आहोत, बऱ्याचशा मॅचेस पेंडिंग आहेत, वेळ देखील भरपूर झालेला आहे. सो रिक्वेस्ट आहे की आपण मॅच लगेच सुरुवात करा. उद्या ठीक 8:45 रिपोर्टिंग टाइम असेल. 9 वाजता मॅचेस सुरू होतील. टेवला अवे फ्रॉम द बॉडी. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. चेंडू ग्राह्य धरला जाईल. डॉट बॉलची समाप्ती सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सरळ रेषेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हलकासा अगदी आपण पाहिलं तर डिफ्लेक्शन आपल्याला बॉलमध्ये पडल्यानंतर पाहायला मिळालं. आतल्या बाजूने वळणारा चेंडू. 5 बॉल 19. 5 चेंडू विजयासाठी 19ची गरज. 2 मोठे फटके फार गरजेचे आहेत आणि मॅच क्लीन जिंकायचे तर 3 मोठे फटके खेळायचे. सरळ बॅटनं खेळलाय पण तितकी ताकद, ते एलिव्हेशन, ते टायमिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही. आणि काय करतात फिल्डर एक्झॅक्टली. पंच देखील असतात. बॉल हातात होता, थ्रो देखील केला नाही. तत्पूर्वी चोरटी धाव देखील आपल्याला पाहायला मिळाली. बॉल पकडून ठेवला, बोलत राहिले पण थ्रो केला नाही त्यांनी. 4 बॉल 17. 4 मधून 3 हवाई मार्ग. शक्य आहे का पाहावं लागेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. शेवटचे 4 बॉल विजयासाठी 17 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. लो फुल टॉस. टायमिंग चांगलं झालंय. बराच का चेंडू हवेमध्ये आणि बाउंड्री लाईनच्या बाहेर देखील. इस स्ट्रोक में थी मंजूरी, इस स्ट्रोक में थी दूरी और अंपायर ने दी 6 की मंजूरी. कहाणी में ट्विस्ट, कहाणी में ट्विस्ट. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 4 मध्ये जिथे 3 मोठे फटके खेळायचे होते, आता 3 मध्ये 2 हवेत. 3 बॉल 11ची गरज. चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. 3 बॉल 11. अंडर बॉक्स स्टाईल मध्ये टॅप केला गेला. सिंगल कंप्लीट सेकंड साठी पलटतील का नाही एका धावेवरती समाधान मानले दोन्ही फलंदाजांनी. 2 बॉल 10ची गरज या मॅच मध्ये. आता कंपल्सरी 2 मोठे फटके खेळावे लागतील. 1 षटकार 1 चौकार. 10 का दम दाखवावा लागेल. 2 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. बिना कुछ किए जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. 2 बॉल 10 धावांची गरज या मॅच मध्ये आपण पाहतोय. सामना रंगलाय. एखादा मोठा फटका आला तर मॅचला कलाटणी मिळू शकते. हा बॉल ठरवेल कोणत्या बाजूने सामना झुकेल, सामना जिवंत राहील. या बॉलवरती मोठा फटका आला तर पडगे संघासाठी. फटका चांगलाय. स्टेप आउट करून ठोकलाय. ऑन साइडला पाठवलाय बॉलला हवाई यात्रेवरती. इट्स अ बिग हिट. सामन्याला जिवंत ठेवणारा, संघर्षाचा शंखनाद फुंकणारा, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
एक चेंडू 4 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. आपण पाहतोय सामना अटीतटीचा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. याच दरम्यान आदरणीय समीर पाटील साहेब, अजयजी पाटील साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. एक चेंडू 4 धावांची गरज या मॅच मध्ये. अंगावती शहारे आणणारा सामना, रोमहर्षक सामना मैदानाच्या आतमध्ये, काजाचा ठोका चुकवणारा सामना, अंगावरती शहारे निर्माण करणारा सामना आपण पाहतोय. पैसा वसूल मॅच. एक चेंडू 4 धावांची गरज. ऑनलाईन प्रेक्षकांचे इंटरनेटचे पैसे वसूल झालेत आणि जे प्रेक्षक गाडीत पेट्रोल टाकून आलेत त्यांचे इंधनाचे पैसे वसूल झालेत. एक बॉल विजयासाठी 4 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. आणि इथे ऑन साइडला उजवा पाय वाकवलाय, बॉलला पाठवलाय. गोल्डन षटकार आपल्याला पाहायला मिळाला. एक बॉल 4 ची गरज असताना षटकारानं सामना संपलाय. फिनिशेस ऑफ स्टाईल. समीर आणि ललितनं हो त्याचं नव्हतं केलं आणि सामना जिंकला तो अर्थातच ओमसाई पडग्या संघानं. वेल प्लेड, अभिनंदन. दोन्ही संघ, गुंदवली संघ आणि पडगे संघ, आपण आयोजकांशी संपर्क साधा. गुंदवली संघाचे संघ कर्णधार व्हॉट अ ग्रेट मॅच. काय सामना रंगला समीर सर. पैसा वसूल सामना म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. ज्या फलंदाजानं शेवटी 2 षटकार लगावले, गायकर ललित 2 षटकार मारले बरोबर. या आपण 555 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वन मॅन शो या स्पर्धेचे आमचे आधारस्तंभ, ज्यांच्या स्वप्नातून साकारलेली क्रिकेटची महास्पर्धा आपण पाहत आहोत, आमचे नितेशदा पाटील यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक त्यांच्या वतीनं देण्यात येईल. विनंती आहे आपण यायचं आहे आणि या पारितोषिकाचा स्वीकार आपण करायचा आहे. चला मॅच देखील सुरू करायची आहे. ललितच असेल मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच.